मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सकाळी तणावाचं वातावरण पाहावयास मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थेटे या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस संरक्षणात अनगर नगरपंचायतीत दाखल झाल्या। भाजप नेते राजन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरू दिला जात नसल्याचा आरोप केल्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शस्त्रधारी फोर्ससह थेटे यांना सुरक्षा पुरवली। अजित पवार गटाकडून उज्ज्वला थेटे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून दुसरीकडे भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही बाजूंकडून हालचालींना वेग आलाय। अनगरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उज्ज्वला महादेव थेटे मी मोहोळमधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायचं का नाही। अर्ज सुद्धा भरू देण्यात यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवळीच्या कॉर्नरला आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळ्या आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7-7, 8-8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि हे पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।